सामन्याला सुरुवात होऊ द्या. हो यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. क्योंकि अपना टाइम आएगा तू नंगा ही तो आया है घंटा लेकर जाएगा. या ठिकाणी विजय पहिल्याच चेंडूवर स्ट्राइक करतोय, विकेट मिळवतोय. घाई करा थोडीशी आणि आयोजकांनी कोणीतरी या ठिकाणी संपर्क साधायचा, आम्हाला कळू द्या की अजून किती सामने बाकी आहेत. प्रथम षटक प्रगतीपथावर असेल. हो हो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हलक्या हाताने कट केलाय बॅकफुट वर जाऊन. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेची धावफलक मात्र खातं उघडलं जात आहे. कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब फटका, टायमिंग बेमिसाल. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर 4 धावण करता. उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये खूप चांगला संपर्क नाहीये, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थर्डमॅनच्या दिशामध्ये जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या मात्र पुढे सरसावते, धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न हा सुद्धा चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलंय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत आहे. शेवटच्या चेंडूसाठी फलंदाज आणि गोलंदाज सज्ज होतील. हो 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 यावेळेस टायमिंग चांगलं आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला गाठलाय चेंडूनं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेची वाढते धावसंख्या ती 7 वर जाऊन पोहोचते. पहिला षटकाचा खेळ समाप्त होतोय, पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. सचिन बॉलिंग मार्कवर येत आहेत.
यावेळेस उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिडविकेट सीमारेषा बाहेर, 6 धावांकरिता. चेंडू द्यायचंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलंय गोलंदाजाचं. विजय यांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर हा षटकार येतोय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू टोलावलाय, मिड विकेट सीमारेषा पार. आणखीन एक लाजवाब षटकार. षटकारासोबत महागडे साबित ठरतायत. 19वा धाव फलकावर. या एका धावेने धाव फलकावर 20 धावा लागतील. 7 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. 3 बॉल झालेले आहेत. रन किती 20च ना. या 2 22 21 पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, नंतर 2 षटकार आणि नंतर 1 धाव. आता 2 धावा. 22 धावा, माफ करा, 21 धावा, सॉरी. हो, यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद.
या थर्ड प्राइजचे स्पॉन्सर्स चर्ली मोंटा रिसॉर्ट, AC अकोमोडेशन, डिलक्स सूट, सुपर डिलक्स सूट, 3 BHK व्हिला अँड स्टुडिओज. खास वैशिष्ट्य आहेत या रिसॉर्टमधील. त्यामध्ये स्टुडिओज, डॉर्मेटरी, ऑल रूम्स विथ AC अँड रेफ्रिजरेटर, टी कॉफी मेकर इन ऑल रूम्स, लॉंग अँड लॉन्स, campfire and clubhouse, team building activities, complimentary uses of swimming pools, conference hall with conference package, children playing area, Meghmala Diwali celebration, New Year celebration, and Ranga Barse and Mango Fest. All these amenities you will get Cherlin Monta Resort. You can यानंतरचा होणारा सामना गौडी आणि वागदरे 3 षटकांचा सामना असेल. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. यावेळेस चेंडूला प्लेस केले, चेंडूला थोडासा सन्मान दिलाय. लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये चेंडू येतोय, चेंडूची उचल केली जाते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी षटकाची मात्र समाप्ती होते. धाव फलकावर 23 धावा लागतात. 23 for the loss of 3 wickets. या वेळेस स्ट्रायकर एंडवर अक्षय. या वेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा. किफायती ओव्हर राहिलं पहिलं षटक. त्यानंतर सचिन यांचं हे षटक 16 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात. त्यानंतर आकाश आलेत गोल. षटकार येतोय, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. आकाश, पहिली 2 चेंडू चांगले होते, त्यानंतर खराब चेंडू षटकाराला पनिश झाला, पनिशमेंट मिळाली. यावेळेस त्याच प्रकारचा ताबडतोड प्रहार. चेंडू क्षेत्ररक्षकाने मदत केली आहे चेंडूला षटकारासाठी जाण्यासाठी. लगातार दुसरा षटकार. डीजे
या वेळेस तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक. डीजे मसरेकर चांगलं गाणं लावा कारण षटकारांची हॅट्रिक झाले. थँक यू. लगातार 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक. पहिलाच फलंदाज नाहीये, आणखीन 2 ते 3 फलंदाजांनी या अगोदर ही किमया साधली होती. पाहूया या षटकामध्ये किती जास्तीत जास्त धावा जमवल्या जात आहेत. वाईड प्लस तोंड अशा. ओके बॅट कट, सॉरी. दोन धावा या ठिकाणी येत आहेत आणि षटकाची समाप्ती होते. एक षटकाची समाप्ती होते. या महागड्या षटकाची समाप्ती होते. 22 धावा या षटकामध्ये आल्या. अक्षरशः कुठून काढल्या या 22 धावा या फलंदाजांनी. शेवटचं षटक मैदानावर असेल. हॅलो हॅलो. 45 धावा धाव फलकावर आणि आता मात्र वादळ समाप्त होत आहे. डीजे या आपण थँक यू डीजे. पहिल्या चेंडूवर विकेट. यावेळेस स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. षटकारांची हॅट्रिक आता पाहिली, आता विकेटची हॅट्रिक सुद्धा पाहू शकता. या वेळेस चेंडू हवेमध्ये आणि ही विकेट. हॅट्रिक. Secretary. In the mix.
क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. थँक्यू. ओके, धाव संख्या आपण पाहू शकाल 45 धावा कायम 45, कारण विकेटची हॅट्रिक घेण्याची किमया साधलेली आहे. आणि गणेश षटकरांची हॅट्रिक मागच्या षटकामध्ये आपण पाहिली आणि आता मात्र विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पाहतोय. चेंडू गॅप मध्ये असेल, चेंडू चकमा देईल फॉलो गो क्षेत्ररक्षकाला आणि सीमा पार होतोय. लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर चौकार. धावफलकावर 49 धावा. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ड्राईव्ह केलाय आणि बाद होतोय. फलंदाज माघारी परतेल. तर याबरोबर 50 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि तर या षटकामध्ये नाट्यमय कलाटणी पाहायला मिळाले. 4 विकेट या षटकामध्ये आल्यात आणि 1 रनआउट विकेट, अशा 5 विकेट. जिथे थोडंसं थांबायचंय, आपण स्कोर सांगणार आहोत. धावसंख्या 50 धावा डॉट 50. 7 विकेटच्या नुकसानानंतर 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूंमध्ये 51 धावांचं आव्हान. फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डीजे या आपण.
आहे आणि या ठिकाणी काय करू दादा ते फक्त त्यांना कळलं पाहिजे. हा चला पंच सामना त्वरित चालू करून घ्या. स्ट्राईकला जो बॅटिंग करतोय तो सचिन, नॉन स्ट्राईकला विजय सुर्वे. पाहूया सामन्यांचा इशारा. वाईट खराब चेंडू, वाईट चेंडू घोषित केलेला आहे. सुशील याचा, सुशील टू सचिन. सुशीलाचा पुढचा चेंडू 10-12 पावलांचा रनअप घेऊन. पाहूया तिथेच तटवलेला चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते सुशील यांची. सूर्यकांतनी चांगला लढवलेला चेंडू. पाहूया शांत गतीने चालू असलेला हा सामना. सुशील टू सचिन आणि अतिशय उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू, पण एकच धाव घेण्यात यश आलेलं आहे ते सचिन याला. जावलीमध्ये नावाजलेलं एक नाव ते म्हणजे विजय सुर्वे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाजी करतात ते विजय सुर्वे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. पुढील चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. याच्यावर एक धाव तरी घेतलेले आहे. पाहूया दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत का, परंतु अतिशय उत्कृष्ट सफाईनं क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे. एकच धाव घेण्यात यश आलेलं आहे ते विजयाला. परत एकदा सुशील टू सचिन. सुशीलचा पुढचा चेंडू आणि सचिनने अतिशय उत्कृष्ट असा ठेवलेला चेंडू. याच्यावर पंचांचा इशारा 4. डीजे चला पुढचा चेंडू सुशील याचा सचिन याला. सुशील टू सचिन आणि रिव्हर्स स्ट्रिपने मारलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा आणि याच्यावर 4. परत एकदा बॅक टू बॅक हा सेकंड चौकार. पुढचा चेंडू सुशील याचा सचिन याच्यासाठी आणि पाहूया आता
हा परत एकदा अतिशय उंच असा तटवलेला चेंडू आणि हा चेंडू अडवला जातोय बाउंड्रीच्या आतमध्येच आणि या चेंडूवर फक्त 2 धावा आणि हे षटक संपलेलं आहे. या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 10. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 13. सॉरी इथे थोडंसं मिस्टेक झाली होती परंतु ते सुधारले आम्ही. चला संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं आहे तो सूर्यकांत शेडगे. अतिशय वेगवान अशी गोलंदाजी करतात. पाहूया आता आपल्या संघासाठी धावसंख्या विजय आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करतात का पाहूया. दोन्ही प्लेयर अतिशय नावाजलेले जावली तालुक्यातील प्लेयर. सूर्यकांत विजय आणि सूर्यकांतचा चेंडू आणि सुंदर तटवलेला चेंडू परंतु याच्यावर मात्र एकच धाव घेण्यात यश येत आहे ते विजयाला. पाहूया या एका संख्येच्या मदतीने धावसंख्या होते ती 14. सूर्यकांतचा पुढील चेंडू सामना करेल तो सचिन आणि अतिशय सुंदर तटवलेला चेंडू आणि पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते सँडियाने आणि चपळ क्षेत्ररक्षण सँडियाचं झालं त्याच्यामुळे आपल्या संघाच्या धावसंख्या वाचवण्यात यश आलेलं आहे ते टायटन्स वॉरियर्सांना. पाहूया सूर्यकांतचा पुढील चेंडू सामना करतील विजय सुर्वे. आणि पाहूया 2 धावांचा प्रयत्न अतिशय सफल ठरलेला आहे आणि पंच जरा सामना थांबवा. पंच बॉल किती झाले 3. चला चालू करून घ्या सामना. धावसंख्या होती ती 17. आणि अतिशय उत्कृष्ट असं अटकलेला चेंडू याच्यावर मात्र काहीच धाव येत नाही. निर्धाव चेंडू दुसऱ्या ओव्हरमधील 4 चेंडू आणि धावसंख्या होते ती 17. सूर्यकांत मात्र यशस्वी ठरला आहे तो आपल्या संघासाठी संघाचं दुसरं षटक घेऊन आलं आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू सूर्यकांत याचा विजयला काही तो समजला नाही. निर्धाव चेंडू परत एकदा यंगस्टार जावली वर्सेस टायटन्स जावली चालू असलेला सामना. याच्यामधून दुसरा षटक टाकत आहे तो सूर्यकांत. पाहूया आणि
हा सुद्धा चेंडू निर्धाव आणि षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या होती ती 17. सूर्यकांत याने चांगलंच रोखून धरले ते यंगस्टर जावले यांना आणि अतिशय उत्कृष्ट असं वेळात वेळ काढून आमच्या या शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन आलेले ते नितीन कदम यांचं या ठिकाणी स्वागत. मी त्यांना विनंती करतो कृपया तुम्ही स्टेजवर स्थानपन्न व्हायचे. चला संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे तो भरत आला परत. आता आपल्या संघासाठी काय करतोय तो पाहूया. भरत 17. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ते 17. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे तो भरत आणि खूपच बाहेरून टाकलेला हा चेंडू. पंचांचा इशारा मात्र वाईट चेंडू. भरत काहीसा बाहेरून हे करतोय. पाहूया भरत काय करतोय आता. परत कमबॅक करतोय का मॅच मध्ये आपला. पाहूया भरताचा पुढील चेंडू सामना करेल तो सचिन आणि अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला हा चेंडू भरत याने परत कमबॅक केलेला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. पाहूया वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या सामन्यांना व्हिजिट दिले ते मारुती दळवी यांचं शिवस्वराज्य प्रतिष्ठानतर्फे स्वागत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. भरताचा दुसरा चेंडू निर्धाव चेंडू भरतने मात्र इथं कमबॅक केलेला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. पाहूया भरत टू सचिन आणि सचिन काय करतो आपल्या संघासाठी. धावसंख्येचा मोठा डोंगर रचण्याचा आहे आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. भरताने बॅक टू बॅक तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकलेला हा चेंडू. शिवराज मुद्रा याचे अध्यक्ष मारुती दळवी यांचा सत्कार मी विनंती करतो सरपंच केडंबे गावचे प्रकाश ओंबळे यांनी करावा. एक धाव घेतलेली आहे या चेंडूमध्ये भरत याला. पाहूया 4 चेंडू या ओव्हरमध्ये झालेले आहेत आणि फक्त एकच रन दिले ती भरत याने. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी करतोय तो भरत टू विजय आणि अतिशय उत्कृष्ट असा तटवला चेंडू आणि पाहूया 6. संदीप शेडगे यांचा 6 धावांचा इशारा. आतापर्यंत भरतने चांगली गोलंदाजी केली होती मात्र इथे थोडासा खराब ठरतोय आणि धाव संख्या पोहोचते ती 25 वरती. एक झाली आणि 19 झाली. 19 वरून 6 एक आहे 13 17 एक वाईट गेला. हा मग ठीक आहे चल. काय झालं
पुढील चेंडू भरत याचा सामना करतील तर विजय आणि इथे मात्र षटक संपलेला आहे. हा चेंडू जातो तो निर्धाव आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 25. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल 26 धावांची गरज. आणि यंगस्टर जावले यांच्या पुढे थोडंसं महागडं आव्हान म्हणावं लागेल, परंतु क्रिकेट बोलल्यावर शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं. आणि संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो विकास आणि विकासचा सामना करतो सचिन. विकासचा पुढे चेंडू आणि सामना करतोय तो सचिन आणि अतिशय उत्कृष्ट असा मारलेला चेंडू परंतु इथे मात्र झेल झालेला आहे आणि संघाला पहिला बळी गेलेला संघाचा सचिन याच्या स्वरूपात. अक्षय याने धावून कॅच घेतली. अतिशय उत्कृष्ट अशी झेल घेतलेला आहे तो. सचिनची जागा भरून काढतोय तो सुरेश. आता 5 चेंडू आणि 26 धावा. विजयाला आता आपला संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर काहीतरी करावं लागेल. चला पुढील चेंडू आणि विजय याने अतिशय मारण्याचा प्रयत्न करा परंतु हा चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातोय. इथे मात्र आता सामना झुकतोय तो टायटन्स जावले यांच्या बाजूने, कारण 4 बॉल 26 चेंडू आणि हा चेंडू तटवलेला आहे परंतु एकच धाव घेण्यात यश आलेलं आहे. तर विजयांना पाहूया 3 चेंडू आणि 25 धावा. विकास याने आपल्या टीमचा चांगलाच विकास केलेला दिसतोय आणि 3 चेंडू आणि काय करतोय पाहूया आता सुरेश. चला पुढील चेंडू विकासाचा सुरेशाला आणि निर्धाव चेंडू. हा सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो टायटन्स जावले याच्या बाजूने. आता मात्र इथे काही झालं तरी सुरेश याने तटवलेला चेंडू परंतु याच्यावर काय धाव घेता येत नाही आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू विकासाच्या कडून आणि आता मात्र 1 चेंडू आणि 25 धावांची गरज. इथे मात्र अपेक्षा सोडलेली आहे ती यंगस्टार जावले यांनी आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय. इथे मात्र 4थं षटक संपतंय आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 26. इथे मात्र 25 या धावसंख्येने विजय होतो तो टायटन्स जावली.